सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत उर्दू व मराठी प्राथमिक शाळांमध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर तोंडी शिक्षक बदल्या, पदांचा दुरुपयोग व मनमानी कारभाराच्या निषेधार्थ भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद पूनम गेट येथे तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मंचच्या वतीने महापालिका आयुक्त यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व खातेनिहाय चौकशीची मागणी करण्यात आली आहे। निदर्शनामागील प्रमुख मुद्दे: 5 नंबर उर्दू मुलींच्या शाळेत तोंडी आदेशावर अतिरिक्त शिक्षक कार्यरत असल्याचा आरोप, विषयाची विसंगती बदली, विज्ञान विषयाची जागा रिक्त असताना समाजशास्त्र शिक्षकाची नियुक्ती, काही शाळांमध्ये तोंडी आदेशावर शिक्षकांची नेमणूक झाल्याचा संशय, संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांचे कथित अपमानास्पद वक्तव्य आणि संघटनेला गुन्हा दाखल करण्याची धमकी, नागरिकांच्या लेखी निवेदनांवर तात्काळ उत्तर न देणे, व्हॉट्सअपद्वारे उडवाउडवीची उत्तरे, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन, पदाचा दुरुपयोग, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट अंतर्गत चौकशीची मागणी, शासकीय कामकाजातील पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासकीय कर्तव्य त्रुटी। प्रमुख मागण्या: संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, संबंधित प्रशासन अधिकाऱ्यावर तात्काळ खातेनिहाय चौकशी व निलंबनाची कारवाई करावी, अनधिकृत बदली आदेशांची चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, भविष्यात सर्व बदल्या केवळ लेखी आदेशाने व शासन नियमांनुसारच कराव्यात। निदर्शनावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी शिक्षण विभागातील मनमानी बंद करा, तोंडी बदल्या रद्द करा, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले। भ्रष्टाचार विरोधी मंचने स्पष्ट केले की शिक्षण विभागातील कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही आणि निष्पक्ष चौकशी होईपर्यंत लढा सुरूच राहील। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। आज सोलापूर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे भ्रष्टाचार विरोधी मंचच्या माध्यमातून भव्य निदर्शन या ठिकाणी करण्यात आले आहे। निदर्शनाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका उर्दू व मराठी शाळांमध्ये जे तोंडी बदल्या आहे शिक्षकांचे, या बाबतीत आम्ही गेल्या 1 महिन्यापासून वरिष्ठ अधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे पाठपुरावा केला आहे। दिनांक 4/2/2026 रोजी प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर महानगरपालिका श्री मल्हारी माने साहेब यांच्याकडे आम्ही या विषयावर त्यांच्या कार्यालयामध्ये समक्ष भेटून तक्रारी निवेदन दिला होता। 4 तारखेला त्यांनी आम्हाला असे म्हणले की तुम्ही आम्हाला पुरावे द्या। या विषयावर 23/2/2026 रोजी मान्य आयुक्त यांच्याकडे जनता दरबार या कार्यक्रमात मी स्वतः समक्ष हजर राहून त्यांच्याकडे पुरावा सादर केला। सोलापूर महानगरपालिकेच्या 5 नंबर उर्दू मुलींच्या शाळेमध्ये शिक्षक इम्रान जमालदार या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक म्हणून आहे, हे पुरावा त्यांच्याकडे सादर केला। त्यानंतर 26/6/2026 रोजी परत एकदा प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालय महानगरपालिकाचे मल्हारी माने साहेब प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे समक्ष भेटून याच विषयावर महानगरपालिकेच्या 5 नंबर उर्दू मुलींच्या शाळेमध्ये इम्रान जमादार हे तोंडी बदलीवर त्या ठिकाणी कार्यरत आहे म्हणून मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा केला। त्यांना मी पुरावे दिलो, तर त्या कार्यालयामध्ये माझ्यासोबत 2-3 माझे मित्र होते। त्यांच्या समोर त्यांनी आम्ही दिलेल्या पुराव्यावर कुठलीही कारवाई त्यांनी केली नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।